पावसाच्या राधानगरी तालुक्यातील केंद्रशाळा ताळेखुर्द येथे नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समितीने पदभार स्वीकारताच अवघ्या एका महिन्यात शाळेचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून टाकला आहे. युवा नेतृत्व व समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संग्राम पाटील, उपाध्यक्ष प्रदीप पवनकर आणि त्यांच्या सहकार्याने ज्या शाळेत आपण शिकलो त्याच शाळेतील भावी पिढीला अतिशय उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या ध्यासामधून या प्राथमिक शाळेला हायटेक बनवण्याचा यशस्वी संकल्प सिद्धीस नेला आहे. अध्यक्ष संग्राम पाटील यांनी या प्रसंगी एक अत्यंत महत्त्वपूर्ण व कौतुकास्पद घोषणा केली. इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्षभर लागणारे पेन, पेन्सिल, खोडरबर, वह्या, ड्रॉइंग वह्या, रंग, स्केच व इतर सर्व शैक्षणिक साहित्य शाळा व्यवस्थापन समिती स्वतः पूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना सकस व पोषक आहार मिळावा यासाठी समितीच्या सदस्यांनी श्रमदान करून शाळेत सेंद्रिय परसबाग फुलवली आहे. तसेच मुलांच्या आनंदासाठी व पोषणासाठी महिन्यातून एकदा सर्व विद्यार्थ्यांना चिकन बिर्याणीची मेजवानी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेत प्रवेश करताच दर्शनी भाग अत्यंत प्रसन्न अशा सरस्वती मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. सर्व वर्गखोल्यामध्ये उत्तम प्रकाशासाठी 2 ट्यूबलाईट, बल्ब तसेच उन्हाळ्याच्या दिवसांसाठी फॅनची सोय करण्यात आली आहे. कार्यालयाची शोभा वाढवण्यासाठी सुंदर गालिचा, मॅट आणि सिलिंगचे काम करण्यात आले. स्वातंत्र्याचे औचित्य साधून प्रत्येक विद्यार्थ्याला 250 ग्रॅम जिलेबी आणि शाळेचे नाव छापलेली विशेष टोपी वाटप करण्यात आले. प्रत्येक वर्गाच्या कुलपाच्या किल्ल्या हरवू नयेत म्हणून वर्गाच्या नावासह विशेष किल्ली किचन देण्यात आले. तसेच पालकाशी संवाद साधून शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके, वह्या, पेनच्या स्वरूपात मदतीचे आवाहन करण्यात आले. शैक्षणिक गुणवत्तेत नेहमीच अग्रेसर असणाऱ्या या शाळेत प्रभारी मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांच्या अष्टपैलू मार्गदर्शनाखाली व उत्कृष्ट शिक्षकांच्या साथीने शाळा अधिक हायटेक केली जात आहे. अवघ्या महिन्याभरात झालेल्या या अभूतपूर्व बदलामुळे तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी धनंजय मेंगाने यांनी नूतन शालेय व्यवस्थापन समितीचे कौतुक केले आहे. या विशेष उपक्रमामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात केंद्रशाळा ताळेखुर्दचे नाव उंचावले असून सर्व स्तरातून व्यवस्थापन समितीवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.